राबवण्यात येते. चला दोन्ही टीमचे 12th मॅन, दोन्ही टीमचे 12th मॅन चला दोन्ही टीमचे 12th मॅन या ठिकाणी पाठवायचे आहेत. अनिवार्य असणार आहे, त्यात नंतरच मॅच चालू होईल. दोन्ही टीमचे 12th मॅन पाठवा प्लीज. रायगड आदिवासी रायगड प्रीमियर लीग आपण खेळताय. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. त्यानंतर 12th मॅन तुमचा या ठिकाणी असलाच पाहिजे. एखाद्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये इजा झाली असं होऊ नये, परंतु जर चुकून इजा झाली तर खऱ्या अर्थानं 12th मॅनच मैदानाच्या आतमध्ये जातील. चांगला स्ट्रोक अजय बसमाच्या बॅटमधून येतोय. हा ब्रँडेड चौकार. माथेरानची ही रन मशीन म्हणून ज्याला आपण पाहतोय, या अगोदर अंकुशने देखील उल्लेख केला. नुकताच आम्ही माथेरान प्रीमियर लीग करून आलो. त्या स्पर्धेमध्ये देखील जबाबदारीचं क्रिकेट अजय बसमा खेळला. संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावीशाली त्याची बॅटिंग राहिली, गोलंदाजी राहिली, परंतु मोक्याच्या क्षणाला अगदी त्यांच्या संघाला पराभव त्या ठिकाणी पत्करावं लागलं. परंतु या आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये जबरदस्त बॅटिंग. यावेळेस क्रिकेटमधील मादक सौंदर्य या फटक्यामध्ये दडलं होतं. बॉल चाललाय सीमा पार, चौकार. बॅटिंग टीम DRSचा वापर त्या ठिकाणी करतायत. 2 रिव्ह्यू तुमच्याकडे असतील, एक बिमरसाठी आणि एक व्हाईट बॉलसाठी असेल. जर तुम्ही 2 रिव्ह्यू गमावले तर तिथून पुढे तुमच्याकडे कोणताही रिव्ह्यू शिल्लक नसेल. DRSचा वापर तुम्ही करू शकत नाही. या ठिकाणी चेक करतील आमचे पंच आणि योग्य तो निर्णय अगदी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. तिसरे पंच चेक करतील आणि योग्य तो निर्णय खऱ्या अर्थानं तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. हाईट फॅक्ट या ठिकाणी चेक करतील. कोणत्या अटेम्पला खऱ्या अर्थानं चेंडू मारलाय ते देखील चेक करतील. आणि हाईट फॅक्ट किती आहे, कमरेपेक्षा जास्त उंचीच्या चेंडूला अगदी बिमर नो चेंडू घोषित केला जातो. आणि त्या कारणासाठी आपण पाहतो योग्य तो निर्णय पंच या ठिकाणी चाचपणी करतील आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. KTC लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज आहे, त्यांच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. हा फेअर डिलेव्हरी आहे. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता अजय बसमाचा. एक रिव्ह्यू या ठिकाणी गमावलाय. चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 10 या धावसंख्येवरती. क्षमा असावी. 8 धावा धावफलकावरती. 2 बॉलवरती 2 चौकार आले आणि एकूणच आपण पाहतोय की 8 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रुपेश तय्यार आहे. समोरच्या दिशेमध्ये लॉप केलाय. बॉल जाईल 1 टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. 4 आणि लगातारचे 3 चौकार येत आहेत. फलंदाज अजय बसमाच्या बॅटमधून अक्षरशः बरसलाय मैदानाच्या आतमध्ये. त्याचा करिश्मा, त्याचा जलवा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लगातारचे 3 चौकार आणि या 3 चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते एकूणच 12 या धावसंख्येवरती. टॅपिंग क्रिकेट, एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. सेन्सिबल क्रिकेट आपण त्या ठिकाणी पाहतोय अजय बसमाकडून.
आणि यावेळेस चांगला फटका, दमदार स्ट्रोक, बॉल जाईल बाउंड्री लाईन, सीमारेषा पलीकडे, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे मारलेला हा करणच्या बॅटमधून येतोय, अजयच्या बॅटमधून येतोय षटकार. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. 19 धाव फलकावरती धावा आहेत त्या 20. 5 बॉलमध्ये 19 धावसंख्येवरती खेळतोय अजय भस्मा. जबरदस्त बॅटिंग, चौफेर फटकेबाजी त्याची आपण पाहिली. चारही बाजूनं आपण पाहतोय की दर्जेदार त्याची बॅटिंग. कोणती दिशा ज्या ठिकाणी त्याला वॅकंट एरिया दिसते ना, रिकामी जागा दिसते, त्या वॅकंट एरियामध्ये त्याचे चौकार षटकार आपण पाहिले. आणि या अगोदर षटकाच्या अगदी शेवटच्या बॉलवरती काय जबरदस्त स्ट्रोक क्रिकेटमधील आपण पाहतोय की डोळ्याचे पारणे फेडणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये अजय भस्मा करतोय. 5 मध्ये 19. या अगोदर आपण सातत्यपूर्वक चांगली बॅटिंग करत असताना अजयला कित्येक मैदानावरती पाहिलंय. या सीझनमध्ये बऱ्याचशा सायकल त्याने मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात मिळवल्या आहेत, रिप्रिझर मिळवला आहे, तदनंतर LED TV मिळवली आहे. आणि तोच अजय भस्मा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. 5 मध्ये 19 त्यानं केल्यात. 1 मध्ये 1 सिंगल धाबीला प्राधान्य दिलंय करणनं. आणि बॉलिंग ट्रॅकवरती जो रुपेश गोलंदाज होता ना, पहिलाच गोलंदाज, तोगडा मागडा ठरत असताना वरद 11 नानिवली आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतो यश श्लोक स्पोर्ट्स गराडा या दोन संघादरम्यान लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गतवर्षी याच दोन टीमनं प्रथम पारितोषिक पटकावलं होतं वरद 11 या टीमनं, आणि द्वितीय पारितोषिक पटकावलं होतं यश श्लोक स्पोर्ट्स गराडा या टीमनं. आणि यावेळेस पटका फसला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं. धाबा मिळत आहेत एकूणच 2 आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवरती. बॉल होते ERA. शरीराचा वेध, परंतु ऑफस्टिकवरती जाऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली होती, रूम बनवलं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. शरीराचा वेध घेणारा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतो. वेगावरती स्वार झालाय गोलंदाज प्रल्हादला आपण त्या ठिकाणी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, तदनंतर आला डॉट बॉल, गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. पंचांकडे अपील जरूर केली होती, परंतु त्या ठिकाणी पंचांनी देखील बोट आकाशाकडे केलं आणि महत्त्वाची विकेट फलंदाज करण त्या ठिकाणी होतोय बाद. पहिला मोठा धक्का, पहिला मोठा हादरा मिळतोय यश श्लोक स्पोर्ट्स गराडा टीमला. डीजे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली, बॅटची एज लागली आणि त्यानं स्वतःहून त्या ठिकाणी मैदान सोडलं. आणि हाच खेळाडू चांगले लक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. प्रत्येक खेळाडूने प्रामाणिक राहणं एक वेगळं वैशिष्ट्य कारणास्तव आपण पाहतोय. प्रांजल कबुली देत त्यानं मैदान सोडलं. पुन्हा एकदा सल्यूट करणसाठी. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल होतोय समाधान, आणि आता समाधानपूर्वक कामगिरी त्याला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. ब्लाइंड स्ट्रोक. चेंडूवरती नजरच नाहीये. चेंडू पडला, तर नंतर थोडेसे फिंगर रोल केले होते गोलंदाज प्रल्हादनं. बाहेरच्या दिशेनं चेंडूनं वलन घेतला आणि तदनंतर आपण पाहतोय फलंदाज समाधानला बीट करत यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतला. डॉट बॉल येतोय. हा फटका चांगला, अगदी शॉर्ट आर्म पुलचा हा फटका होता. हाफ ट्रॅकर बॉल त्याला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले वेगानं. धाव मिळेल केवळ एकच, आणि एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 23 या धावसंख्येवरती. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 23 या धावसंख्येवरती. खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीसाठी, रायगडवासियांच्या भेटीसाठी, आदिवासी रायगड प्रीमियर लीग डायरेक्ट हिट, आणि फलंदाज समाधान देखील त्या ठिकाणी धावचीत स्वरूपात होईल बाद.
समाधानला त्या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. अगदी पुश केलं होतं चेंडूला, डिफेन्स केलं होतं आणि त्या कारणास्तली चेंडू रेंगळत राहिला विकेटवरती. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला आणि समाधाननं अगदी अर्धी क्रीज त्या ठिकाणी पुढे आला होता. अगदी अर्ध्या विकेटपर्यंत तो पुढे आला होता आणि तदनंतर पाठीमागे वळून पाण्या अगोदरच डायरेक्ट हिट केलं गोलंदाज प्रल्हादनं त्या ठिकाणी. आणि चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या एकूणच 20 धावा. या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्यानं प्राप्त केली वैयक्तिक, 1 सांघिक विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली. आणि आपण पाहतोय की 2 विकेट प्राप्त करत प्रल्हादनं या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्ची केल्यात. 1 विकेट वैयक्तिक प्राप्त केली, 1 सांघिक विकेट त्याने प्राप्त केली आणि स्वतःचे जे योगदान द्यायचे होते या मॅचमध्ये तो त्याने त्या ठिकाणी दाखवलं. पहिल्या षटकामध्ये आपण फलंदाज अजय बस्माचा करिश्मा जलवा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. अजय बस्मा एक स्टायलिश प्लेअर आहे. पहिला हा खेळाडू मित्र म्हणून ज्यानं क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती रायगड प्रीमियर लीगमधील क्षेत्ररक्षक बेस्ट मित्र म्हणून फिल्डरची बाईक ज्यानं जिंकली आणि तोच फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडवरती अजय बस्मा. आणि आता ऑन स्ट्राईकवरती असेल फलंदाज संजय. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय विशालचा पहिलाच बॉल कट केलं होतं. त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनवरती चांगलं प्रोडक्शन, कोणतीही धाव त्या ठिकाणी मिळत नाही आहे. डॉट बॉल येईल. बॉलिंग ट्रॅकवरती आपण विशालला पाहतोय. या संघाचा तो कॅप्टन आहे, या संघाचा खऱ्या अर्थानं प्रामुख्याचा तो खेळाडू आहे आणि इथून पुढे विशालला आता चांगली गोलंदाजी. या ठिकाणी आपण पाहतोय की गेम प्लॅनिंग सातत्यपूर्वक अजय बस्मा यांचं चांगलं असतं आणि ज्यावेळी तुम्ही प्रीमियर लीग खेळताना त्यावेळी 100% तुमचं माइंड शांत असणं गरजेचं. यावेळी चांगला स्ट्रोक, बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉईंट, सीमारेषा पलीकडे, सीमारेषा पार येतोय षटकार येतो आणि षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 29 या धावसंख्येवरती. हा लगातारचा दुसरा येतोय. एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 35 या धावसंख्येवरती. 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात यश श्लोक स्पोर्ट्स गराडा या टीमनं. परंतु सध्याच्या घडीला तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली, विशाल जो प्रामुख्याचा या टीमचा खेळाडू आहे आणि त्याच्यावरतीच आक्रमण, संघाचा कॅप्टन आणि कॅप्टनवरतीच खऱ्या अर्थानं बरसलेत फलंदाज. यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकिंग त्या ठिकाणी मिळालं. धावा मिळतील केवळ एकच आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 36 या धावसंख्येवरती. क्रिकेटमध्ये आपण पाहतो मोठ्या पटक्यासहित सिंगल डबलला देखील तितकंच महत्त्व आहे आणि त्या सिंगल डबलच्या मदतीनं आपण पाहतोय की चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. डिफेन्सिव्ह स्ट्रोक याच फटक्यासाठी ओळखला जातो अजय बस्मा. मोठे फटके तो मारेलच, परंतु त्याचबरोबरीनं सिंगल डबलचा शोध तो सातत्यपूर्वक घेत असतो. सिंगल डबलच्या मदतीनं धावसंख्येला आकार मिळाला जातो आणि विकेट देखील साबूत राहिली जाते. आणि ज्यावेळी वेळ येतो ना, कारण की अहंकाराची उडी कायमस्वरूपी नसते, तिचा एक टप्पा असतो आणि टप्प्यात आल्यानंतर अजय बस्मा नेहमीच कार्यक्रम करत असतो. आणि या अगोदर देखील आपण पाहिलं 20 धावा त्यांना पहिल्या षटकामध्ये जमवल्यात. यावेळेस फटका फसेल, गोलंदाज हसेल आणि आता फलंदाज रुसेल. फलंदाज बाद, संजयला इथून मैदान सोडावं लागेल. संजय हा फलंदाज बाद झाला. 4 मध्ये त्यांना 13 धावा संघासाठी केल्या होत्या. मॅचमध्ये आपण पाहिलं ज्या धावा हव्या होत्या त्या धावा त्यानं करून त्या ठिकाणी मैदान सोडतोय. परंतु अपेक्षा होती संघ मालकाची, संघाच्या कॅप्टनची. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं रायगड जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य वैशालताई विष्णू खैर यांच्या
शुभ असते. तदनंतर त्यांच्या सोबतीला विष्णुदादा खैर होते, महादेव पिरकड असतील, शरद वाघे असतील, प्रकाश पवार यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन समारंभ आपण त्या ठिकाणी पार पाडला. आणि तदनंतर आपण पाहतोय की पाणी पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. उपस्थिती मान्यवरांच्या शुभासे या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आपण पार पाडला. आणि तदनंतर खऱ्या अर्थानं या आदिवासी प्रीमियर लीगला, आदिवासी रायगड प्रीमियर लीगला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आणि तदनंतर आपण पाहतोय की सगळे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळले. आपण या ठिकाणी पाहिलं दर्श 11 सुधागड टीमला खूप चांगली फाईट त्याने दिली. भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना 81 धावसंख्येचा पाठलाग त्यांना करायचं होतं आणि केवळ एका धावेनं तो सामना गमावा लागला दर्श 11 सुधागड या टीमला. आणि शेवटच्या षटकामध्ये रोहिदासनं कमालीची गोलंदाजी केली आणि त्यानं त्या धावा त्या ठिकाणी वाचवल्या. मॅचमध्ये सातत्यपूर्वक आपण हेच पाहत आलोय की पलटवार होत असताना प्रत्येक संघ ज्या ज्यावेळी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये कष्टाची परिकष्ट करतो ना, त्या वेळी त्यांना यश लाभलं जातं. असं उल्लेख केलं जातं, जितना बडा संघर्ष ना उतनी बडी जीत. आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला भाग्यश्री अश्विनी, भाग्यश्री 11 सारंग पालीवाडी या टीमनं. आणि त्यांच्या प्रयत्नाने मिळालेले यश आपण त्या ठिकाणी पाहिलं. ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण छायाचित्र या स्पर्धेचे टिपले जात आहेत. आणि ह्या मैदानाची अगदी सीमारेषा देखील आपण पाहू शकतो. तदनंतर कोणते खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतायत ते देखील आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. आणि तदनंतर हे मैदान बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज प्रल्हाद. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर उजव्या एसटीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू पंचांना त्या ठिकाणी व्हाईट बॉल दर्शवलं. व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल. सिंगलला एक एक्स्ट्राची धाव या ठिकाणी धावफलकावरती जॉईंट होईल. 38 धाव आहेत त्या धावफलकावरती. बॉल तयार ऑन स्ट्राईकवरती. अजय बासमाने या ठिकाणी हेलिकॉप्टर फिरवलंय परंतु सेफली लँड झालं. मैदानाच्या आतमध्ये एकच धाव या चेंडूवरती मिळेल एकेरी धाबेच्या मदतीनं. धावफलक जाऊन पोहोचल ते 39 या धावसंख्येवरती. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय सोहेलदार पवार हा डावकुऱ्या हाताचा फलंदाज. त्याच बरोबरीने मित्रमंडळी एक ताकदवर गोलंदाज म्हणजे ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सोहेल ऑन स्ट्राईक वरती. पहिला चेंडू फॉलिंग स्वीप खेळायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क त्या ठिकाणी करू दिला नाही. पॅडल स्वीपचा फटका अगदी तितकंसं खेळणं सोपं नसतं. अगदी स्वतःचा बॉडीचं संतुलन साबूत ठेवत त्यानंतर चेंडूवरती नजर, बॅटवरती चेंडू कनेक्ट करणं ही फार मोठी गोष्ट आहे. दिशा दिली आहे. एक धाव या चेंडूवरती जरूर मिळेल. शॉर्ट पॉईंटवरती चांगलं क्षेत्ररक्षण. पॉईंटवरचा क्षेत्ररक्षक हुशार होता, तो चेंडूवरती गेला, चेंडूला त्यांना अडवलं, स्टॉप केलं आणि तदनंतर आपण पाहतोय केवळ एकच धाव या चेंडूवरती मिळेल. या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 40 या धावसंख्येवरती. समजदारीचं क्रिकेट आता दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. अजय बसमा आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय सोहेलदार पवारला. डावकुऱ्या हाताचा हा फलंदाज जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 बॉलमध्ये त्याने एक धाव संघासाठी जरूर जमवली आहे. अजयसाठी अगदी चांगली डिलिव्हरी होती. गुडलेंदवरती चेंडू पडला. तदनंतर आपण पाहतोय थोडीशी हलकी उचली घेतली, थोडंसं बाउन्स घेतला आणि तदनंतर आपण पाहतोय बीट करत, अजयला बीट करत खऱ्या अर्थानं यष्टीरक्षकाचा वेध घेतला चेंडू आणि डॉट बॉल त्या ठिकाणी येतोय. हा चांगला स्ट्रोक, बॉल चाललाय डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषा पार. येतोय दर्जेदार षटकार.
षटकार आला. फलंदाज अजय बस्माच्या बॅटमधून 10 मध्ये 27 या धावसंख्येवरती खेळतोय. तोलून मोजून अभ्यासपूर्ण बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आणि याच फटक्यासाठी तो ओळखला जातो. सातत्यपूर्वक आपण तेच उल्लेख करतोय की अजय बस्मा माथेरानची रन मशीन आहे. कित्येक मैदान आपल्या बॅटिंगच्या जोरावरती त्यांना गाजवली आहेत, परंतु यावेळेस अगदी संभ्रमात पाडणारी डिलिव्हरी पाहिली. चेंडू पडला आणि तदनंतर यष्टीरक्षकाचा भेद, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी झाला नाही आणि त्या कारणासाठी पंचांनी देखील त्या ठिकाणी नॉट आऊट दर्शवलं. डॉट बॉल येईल. 46 धावा धावफलकावरती यश श्लोक स्पोर्ट्स गराडा या टीमच्या 46 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 11 मध्ये 27 या धावसंख्येवरती खेळतोय अजय बस्मा. त्याच्या जोडीला आपण पाहतोय सोहिलदार पवार. 2 बॉलमध्ये 1 या धावसंख्येवरती तो खेळतोय आणि वरद 11 नाणेवली टीमला आता इथून पुढे चांगली गोलंदाजी करावी लागणार. उर्वरित येणाऱ्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी जर झाली तर कमीत कमी धावसंख्येवर तर रोकेल वरद 11 नाणेवली हा संघ. परंतु जर इथून पुढे अजय बस्मा जर शेवटपर्यंत या मैदानावरती तळ टकून राहिला, या मैदानावरती जर शेवटपर्यंत राहिला तर धाबा होत असताना यश श्लोक स्पोर्ट्स गराडा टीमच्या या ठिकाणी पाहायला मिळतील. संघाचा कॅप्टन, संघाचा मित्र म्हणून प्रामुख्याचा खेळाडू अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे आणि इथून पुढे जर धाबा करायच्या असतील तर जास्तीत जास्त आपण पाहतोय की अजय बस्माला स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, म्हणजे उर्वरित येणाऱ्या 2 षटकांचा खेळ बाकी. धावफलकावरती धाबा आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 46 धावा, 3 विकेट गमावल्यात यश श्लोक स्पोर्ट्स गराडा टीमनं. 4थ्या षटकाला होईल, 5व्या षटकाला होईल या ठिकाणी सुरुवात, परंतु आपण पाहतोय ऑन स्ट्राईकवरती असेल फलंदाज सोहेल हा फलंदाज ऑन स्ट्राईकवरती. डावखुऱ्या हाताचा फलंदाज, त्यापेक्षाही मी तर म्हणेन तेच तरार हा गोलंदाज, म्हणजे ऑलराऊंडर कामगिरी करणारा हा खेळाडू आपण त्या ठिकाणी पाहतोय ऑन स्ट्राईकवरती. आणि बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज मिलिंद. पहिला चेंडू स्लोअर केलं होतं. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, डायरेक्ट हिट, परंतु DRHचा वापर या ठिकाणी करण्यात येईल. रेपर केलं जात आहे आणि चेक केलं जाईल या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून. आम्ही या ठिकाणी चेक करू. तिसरे पंच देखील आमचे या ठिकाणी असतील आणि ऑन स्क्रीनवरती अगदी आमचे ऑपरेटर निशांत बागडे सर दाखवतील दूध का दूध और पाणी का पाणी. क्षेत्ररक्षण चांगलं त्या ठिकाणी झालं, परंतु आपण पाहतोय की चेंडू स्टंपवरती जरूर आदळलाय, परंतु कोणत्या क्षणाला तोपर्यंत बॅट ग्राउंडिंग झाले की नाही हे चेक केलं जाईल. पाणी घेऊन जा. OUT फलंदाज बाद. धावचीत स्वरूपात त्या ठिकाणी विकेट गमावली. महत्वाची विकेट त्या ठिकाणी गमावली जाते. बॅट ग्राउंडिंग झाली, परंतु थोडासा उशीर झाला होता. त्या अगोदर अगदी चेंडू न एस्टेनवरती आदळला होता आणि त्या कारणासाठी आपण पाहतो जी डायरेक्ट हिट झाली ना ती महत्त्वपूर्ण राहिली. सोहेलदार पवारला त्या ठिकाणी विकेट गमावी लागतीये. थोडासा नाखुश आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये त्याला बरंच काही करायचं होतं उर्वरित येणार 2 षटकामध्ये, परंतु अपेक्षा त्याच्या भंग झाल्या आणि त्याला मैदान त्या ठिकाणी सोडावं लागतंय. प्रयत्नांची परिकाष्ठा चालू आहेत आता या ठिकाणी वरद 11 नाणेवली टीमकडून. बॅट्समन धनंजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय फेस करत असताना अजय बस्मा या षटकातील डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट. मिलिंद हा गोलंदाज हुशार गोलंदाज आहे. अगदी छोट्या कदचा खेळाडू, परंतु दमदार त्याची गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यामध्ये चांगला स्ट्रोक, चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आणि 1 टप्प्या अखेर बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी हा दर्जेदार ARPL मधील चौकार. दमदार फटका होता
अगदी हेलिकॉप्टर फिरवलं, त्यानंतर लँड झाला सेफली मैदानाच्या आतमध्ये आणि या बॉलनं सीमारेषा गाठली 1 टप्प्या अखेर. बॉल तयार. यावेळेस शॉर्ट ऑन पुलचा फटका. बॉल चालला डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. तोलून मोजून अभ्यासपूर्ण फलंदाजी या ठिकाणी अजय भस्मा मैदानाच्या आतमध्ये करतोय. त्याचा करिश्मा, त्याचा जलवा दाखवत असताना की अजय भस्मा नाम तो सुनाई होगा ठोकतोय षटकार. बॉल तयार. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. उंचाई जास्त, लंबाई कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु झेल त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. अजय भस्मा सारख्या चांगल्या फलंदाजाचं झेल तुम्ही ड्रॉप करू शकत नाही, झेल सोडू शकत नाही. एक एक झेल फार महत्त्वाचा असतं. जिंका पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडो झेल जीतो क्रिकेट का खेळ, परंतु तो झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. स्टेप आउट होऊन खेळायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. अजय भस्माला आपण खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 16 बॉलमध्ये 39 धावा तो त्याने मैदानाच्या आतमध्ये केल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 58 या धावसंख्येवरती. परंतु प्रत्येक षटकाचा शेवटचा बॉल अजय भस्मा डॉट खेळतोय आणि त्याचे परिणाम कदाचित मित्र म्हणेन उर्वरित येणाऱ्या षटकामध्ये पडू शकतील. कारण की स्ट्राईक स्वतःकडे त्याच्याकडे नसेल. धनंजय हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजून एकही चेंडूला त्याने फेस केला नाही आणि डेट ओव्हरमध्ये त्याच्याकडे स्ट्राईक असेल. ड्रोनचा व्ह्यू लाईव्हच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. आमचे मित्र अमित मयेकर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा ड्रोन व्ह्यू आपण या ठिकाणी पाहतोय आणि KTC लाईव्ह टीमच्या माध्यमातून, या वाहिनीच्या माध्यमातून आपण हा व्ह्यू लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकाल. कांड्रोली गावचं हे ऐतिहासिक मैदान. बऱ्याचशा स्पर्धा या सीझनमध्ये बऱ्याचशा स्पर्धा या ठिकाणी घडल्या गेल्या आणि त्याच मैदानाचं व्ह्यू आपण या ठिकाणी पाहतोय. चारही बाजूनं अगदी ड्रोन कॅमेरा धावतोय आणि तदनंतर आपण पाहतोय समोरच्या बाजूवरती असणारं सगळे नारळाची झाडं असतील, म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मित्र म्हणे हे कांड्रोली गाव. आणि ह्या कांड्रोली गावचं हे ऐतिहासिक असं मैदान ड्रोनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. समोरच्या दिशेमध्ये इरसाल मैदान, इसार खऱ्या अर्थानं डोंगर त्या ठिकाणी दिसतोय आणि त्याच्या सानिध्यात वसलेलं खऱ्या अर्थानं हे मैदान आपण या ठिकाणी पाहतोय. ट्रू व्हॅल्यू त्या ठिकाणी स्टॉकेट देखील आपण या ठिकाणी पाहतोय. हा फटका चांगला आहे धनंजयच्या बॅटमधून. हा दर्जेदार स्ट्रोक, जबरदस्त फटका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पलीकडे मारतोय षटकार. सिद्धार्थ हा गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या चेंडूवरती त्याच्या आक्रमक हल्ला चढवला आणि चांगली आपण पाहतोय बॅटिंगला सुरुवात केली आहे. षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 64 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा फटका फसला हवेमध्ये, झेल होण्याची शक्यता आणि स्वतः गोलंदाज कॉटन बॉलची संधी दवडली आणि महत्वाची विकेट फलंदाज या ठिकाणी धनंजय या चेंडूवरती होतोय बाद. महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. फलंदाज धनंजय त्या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होतोय. 2 चेंडूचा खेळ संपला या शेवटच्या डेट ओव्हरमधील आणि सिद्धार्थ चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती त्याला मार भेटलं, परंतु दुसऱ्या चेंडूवरती त्यानं चांगलं कमबॅक त्या ठिकाणी केलंय. अंकुश, ही फाईट अगदी नेट टू नेट पाहायला मिळेल. दोन्ही संघ अगदी एकाच कॅलिबरच्या आणि एकाच दर्जाचे आहेत. दोन्ही खेळाडूंचा दर्जा अगदी एकाच लेवलनं आहे आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय नेट टू नेट फाईट. हे दोन्ही संघ एकमेकांच्या अगेन्स्ट येतील. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला द्वितीय सत्रामध्ये पाहायला मिळेल. बॉल तयार. चांगला फटका त्या ठिकाणी गॅपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत. शॉट पॉईंटवरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला.
जयेश पारधी त्या ठिकाणी होते आणि त्यांना चेंडूला खऱ्या अर्थानं पकडलं, अडवलं. धावा मिळतील केवळ एक आणि एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 65 या धावसंख्येवरती. 16 बॉलमध्ये 39 या धावसंख्येवरती खेळतोय अजय भस्मा. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा देखील त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत आणि 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 67 या धावसंख्येवरती. आणि 17 बॉलमध्ये 41 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग खेळतोय फलंदाज अजय भस्मा. लाजबाब कामगिरी. खऱ्या अर्थानं 100% योगदान त्यानं या मॅचमध्ये दिलेत. अजयला माहिती आहे की पहिली मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. इथून जिंकलो तर पुन्हा एकदा संधी निर्माण होते आणि त्या कारणासाठी तो शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ठामपणे उभा आहे. तो सांगतोय अभी नाही तो कभी नाही. आणि खऱ्या अर्थानं हा चेंडू अजयच्या अगेन्स्ट थोडासा खराब टाकला गोलंदाज सिद्धार्थनं. थोडंसं प्रेशर असेल सिद्धार्थवरती देखील. अजय भस्मा एक चांगला खेळाडू आहे. फटका यावेळेस चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अजय भस्मा माथेरानचा हा खेळाडू आहे. धावण्यामध्ये कोणाला ऐकणार नाही आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि या 2 धाबेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 70 या धावसंख्येवरती. 70 धावा धावफलकावरती आहेत. अजय भस्मा चांगलं रनिंग त्याचं पाहिलं आपण त्या ठिकाणी, कारण की धावण्याची त्यांना सवय आहे. माथेरानला आता सध्याच्या घडीला जे गेले असतील ना त्यांना माहिती असेल की माथेरानला जाणं म्हणजे किती कठीण काम आहे आणि आम्ही स्वतःनी ते अनुभवलं आहे. आणि रोजची आपण पाहतोय रेहदाल त्यांची त्या ठिकाणी असते. छलबिछल त्या ठिकाणी ते करत असतात आणि त्या कारणासाठी आपण पाहतो पुन्हा एकदा दुहेरी धावेला प्राधान्य शेवटच्या चेंडूवरती देखील आपण पाहतो मिळाले. 2 धावा आणि 2 धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 72 या धावसंख्येवरती. 6 षटकांचा खेळ संपलाय. 72 धावा धावफलकावरती. 5 विकेट गमावल्यात त्या यश श्लोक स्पोर्ट्स गराडा या टीमनं. आणि वरद 11 नाणिवली टीमला करायचं आहे. येणारे 36 चेंडू आणि 73 धावसंख्येचा पाठलाग. गुड बॅटिंग अजय. 19 बॉलमध्ये 45 धावसंख्येची चांगली इनिंग त्यानं संघासाठी उभारली आहे. जर 1-2 खेळाडूंची साथ त्याला लाभली असती या मॅचमध्ये तर अजूनही मी तर म्हणेन टोटल चांगलं त्याने उभं करू शकला असता. परंतु हे टोटल देखील रक्षात्मक असेल धावा वाचवण्यासाठी. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं पहिल्याच मॅचमध्ये दर्श 11 सुधागड संघ 81 धावसंख्येचा पाठलाग करत होता. 1 धावेनं तो सामना त्यांना गमावा लागला. परंतु या मॅचमध्ये देखील ते चित्र पाहायला मिळेल का? 73 धावसंख्येचा पाठलाग करायचं आहे या ठिकाणी वरद 11 नाणिवली या टीमला. आणि जर समजदारीचं क्रिकेट झालं, तोलून मोजून मापून अभ्यासपूर्ण बॅटिंग जर केली तर या मॅचमध्ये 73 धावसंख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड नसेल वरद 11 नाणिवली टीमसाठी. परंतु या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की या धावा वाचवल्या जातील हे ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करू अंकुश निरगुडा याला. तत्पूर्वी डीजे. येस थँक्यू सो मच अजिंक्य. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये तब्बल 72 धावा बॅटिंग करत असताना श्लोक स्फोट
यश इले पण गराडा टीमला धाबा बनवला, त्या 72 धाबा, आणि त्या धाबांचा पाठलाग आता इथून करायचा आहे बरंच दिले पण नाणेबली क्रिकेट संघाला मॅचमध्ये. खरे तर पाचच्या मॅचमध्ये 80 धाबा संख्येचा टार्गेट होता, 81 धाबा बनवायचा होता, आणि त्या धाबा कुठेतरी मी इथं म्हणेन तो सामना एका धाब्याने गमावा लागला होता तो दर्श 11 सुधागड टीमला. परंतु ह्या धाबा सुरक्षित असू शकतात का, हा देखील प्रश्न या ठिकाणी नक्कीच असेल. 11 स्लोक स्पोर्ट गराडा या टीमसाठी. कारण मी तर म्हणेन अजय भस्माची एक स्फोटक इनिंग. आपण सुरुवातीला उल्लेख केला होता की माथेरानची रन मशीन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, आणि अजय भस्माच्या बॅटमधून तब्बल 45 धाबा, आपण 45 धाबांची इनिंग आपण पाहिलेली आहे. अगदी त्याला 7 जर का मिळाले असते, अजिंक्याने उल्लेख केला होता की अजय भस्माला 7 जर मिळाले असते तर 80+ धाबा या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळाल्या असत्या. पण तो अजयला 7 कुठल्याच खेळाडूशी मिळाली नाही, त्यामुळे थोडासा धाबा अजिंक्य या मॅचमध्ये मी ते म्हणेन शॉर्ट राहिलेला आहे. 11 स्लोक स्पोर्ट गराडा. पण तू अजिंक्य आपण उल्लेख केला होता की सोहेल धार पवार सारखा एक स्फोटक गोलंदाज, मी तर म्हणेन रफ्तार का सौदागर, बेगाचा बेताब बादशाह म्हणून या गोलंदाजाकडे खरं तर पाहिलं जात आहे सोहेल धार पवार, आणि तसा गोलंदाज 11 स्लोक स्पोर्ट गराडा टीमकडे आहे. त्यामुळे या धाबा अजिंक्य सुरक्षित असू शकतात ह्या मैदानावरची, कारण गोलंदाजी भरपूर चांगल्या या टीमकडं. पण शुभेच्छा देऊ या दोन्ही टीमला. खरे तर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल बरं दिले पण नाणेबली मागच्या सीझनमध्ये हे दोन्ही संघ मी तर म्हणेन चॅम्पियन ठरले होते. खरे तर बरं दिले पण नाणेबली हा संघ चॅम्पियन ठरला होता, परंतु 11 स्लोक स्पोर्ट गराडा हा संघ देखील रनअप राहिला होता मागच्या सीझनमध्ये. आणि याच दोन संघांमध्ये खरे तर शेवटचा फायनलचा सामना देखील झाला होता, आणि त्या सामन्यामध्ये मी तर म्हणेन अजिंक्य की 11 स्लोक स्पोर्ट गराडा टीमला पराभूत केलं होतं, आणि त्याचा चोख प्रत्युत्तर इथून आज 11 स्लोक स्पोर्ट गराडा या मॅचमध्ये देईल का परत 11 नाणेबली टीमला, हा प्रश्न असेल. कारण फायनलचा प्रेशर तो वेगळा होता. फायनलच्या मॅचमध्ये खरे तर कुठेतरी 11 स्लोक स्पोर्ट गराडा संघाने धाबा कमी बनवल्या होत्या, त्यामुळे तो सामना देखील त्यांना गमावा लागला होता. परंतु इथून गेम प्लॅनिंग त्यांची सध्या वेगळी पाहायला मिळाली होती या मॅचमध्ये. आज मी तर म्हणेन अजय भस्मा थोडासा सावध पवित्रे त्यांनी घेतलं होतं, शेवटपर्यंत तो खेळला. त्याची विकेट खूप महत्त्वाची होती, आणि ती विकेट त्यानं टिकवून ठेवली होते एका बाजूने मी तर म्हणेन. आणि तब्बल 72 वरती संघ एक सन्मानदायक टोटल अजिंक्य या मैदानावरती खरं तर जो हवा होता 11 स्लोक स्पोर्ट गराडा टीमला, त्या धावा मी तर म्हणेन अजय स्वतःच्या बॅटमधून 45 देखील त्याच्या आलेल्या आहेत. कारण एका बाजूला विकेटची पडझड होत होती, अशा परिस्थितीमध्ये अजयनं खरं तर थोडंसं मी तर म्हणेन स्लो खेळण्याचा प्रयत्न, विकेटवरती थांबण्याचा प्रयत्न त्याने केला होता, आणि त्यामुळं मी तर म्हणेन कुठेतरी 10-15 धाबा तो शॉर्ट राहिलेला आहे स्लोक स्पोर्ट गराडा हा संघ. गोलंदाज तयार होतोय यावेळेस सोहेल धार पवार. पहिलाच बॉलवरती चांगला फटका होता, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चेंडूची उचलफेक केली जाईल त्या अगोदर या ठिकाणी सिंगलला डबलमध्ये रूपांतर केलं जाते. 2 धाबा ह्याही बॉलवरती सध्या पाहायला मिळत आहे. प्रल्हाद आणि त्याच्या सोबतीला मिलिंद ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. सोहेल धार पवार, रफ्तार का सौदागर ज्याच्याकडे पाहिलं जातं. ओ बॅटचं पेच ओपन केला, खरं तर चेंडूच्या गतीचा वापर केला आणि फक्त फ्लिप केलं चेंडूला. गली फाईड मधून चेंडू चाललाय, सरसर धाबांचा अंतर कापत सी मारेशा पार प्रल्हादच्या बॅटमधून आलाय हा खणखणीत असा चौकार.
थँक्यू सो मच मिलिंद. खातही न खोलता तो बाद झालेला आहे. पहिला धक्का मी तर म्हणून या ठिकाणी पाहायला मिळतोय नाणेबली संघाला. सोहेलला ही महत्त्वाची विकेट कॉन्फिडन्स इथून थोडासा वाढेल मी तर म्हणेन सोहेल धार बाबाचं, कारण या विकेटची गरज खरं तर होती मी तर म्हणेन H11 स्लोक स्पोर्ट गराडा टीमला. कारण मी तर म्हणेन ज्या कुठेतरी धाबा त्यानं शॉट बनवलेला आहे, तर 10-12 धाबा कुठेतरी शॉट राहिलेला आहे स्लोक स्पोर्ट गराडा सगळं. त्यात तुम्हाला गोलंदाजीमध्ये आता इथून भरून काढायचं. हलक्या हातानं टॅप केला आहे, खेळाडू नाही आहे त्या ठिकाणी कुणी. एक थाप या चेंडूवरती खरं तर मिळाली जाते. नवीन बॅट्समन 1 डाऊनसाठी मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. बाजापूर गावामधून बिलॉंग करतो हा खेळाडू मयूर. मागचा हंगाम मयूरनं गाजवला होता मी तर म्हणेन. चांगली बॅटिंग राहिली होती आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये मी तर म्हणेन. मयूर हलका त्याने टाप केला आहे. इथून शांत पवित्र घेत असताना प्रल्हाद देखील या मॅचमध्ये खरं तर थोडंसं आता सिंगल डबलला प्राधान्य देत असताना आपल्याला पाहायला भेटतं. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना वरद 11 नाणेबली संघ जाऊन पोहोचला. एक विकेट गमावल्यानंतर टीमची धावसंख्या आहे ती 9. पार म्हणून खरे तर एक महत्त्वपूर्ण स्पेल त्याने खरे तर आपला कोठ्यातला पहिले षटकाचा खेळ खरं तर संपलेला आहे. आणि पहिल्या षटकामध्ये 9 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. 72 धाबा पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहतोय. या ठिकाणी H11 स्लोक स्पोर्ट गराडा टीमनं टार्गेट सेट केलं होतं आणि टार्गेटला आता इथून खरं तर टार्गेटचा पाठलाग इथून केला जाऊ शकेल का. पहिला वर्ष खेळ समाप्त. वरद 11 नाणेबली टीमनं सुरुवातीला एक विकेट गमावलेले आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज धनंजय हा गोलंदाज आपण पाहतोय. शेलू व्हाईस ऑफ शेलू गावचा हा खेळाडू आहे. धनंजय पहिलाच बॉल वेगवान होता परंतु दिशा थोडीशी लेस्टमच्या बाहेर पाहायला मिळते. इथून पंचांचा इशारा वाईट बॉल चा इशारा त्या ठिकाणी पंच त्या ठिकाणी करत आहेत आणि वाईट बॉलला मात्र धावलग पुढे सरचपत आहे. दुहेरी अंकामध्ये धाबा आता पाहायला मिळत आहेत. 10 वरती संघ वरद 11 नाणेबली क्रिकेट संघाला आपण पाहतोय. धाबासाठी संघर्ष करावा लागेल, धाबा बनवावा लागतील या मॅचमध्ये. गोलंदाजीचा आपण विचार केला तरी H11 स्लोक स्पोर्ट गराडा टीम का गोलंदाजी त्यांची प्रमुखाची टॉप आहे. गोलंदाजी भरपूर चांगलं आहे सगळ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे तुम्हाला धाबा या स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःच्या विश्वासानं या धाबा बनवाव्या लागतील. कारण खराब चेंडूला सीमारेषेचा बाहेर चांगल्या चेंडूला सन्मान, परंतु प्रत्येक चेंडू जर डिफेन्स केलं तर सामनामध्ये तोड मी तर म्हणेन दबाव खाली येईल. अर्थातच वरद 11 नाणेबली संघ तुम्हाला मोठे फटके केलावे लागतील. कारण टार्गेट जो आहे सुरुवातीला आपल्याला नेट रन रेट जो खरं तर वाटत होता 14-15चा तो कुठेतरी मग वाढत जाईल. आपल्याला सुरुवातीपासून जर नेट रन रेटनं जर धाबा तुम्ही बनवला तर कदाचित सामना शेवटच्या षटकापर्यंत तुमच्यासाठी सोपा राहील. फॉटो बॉल चांगली डिलिव्हरी, चांगला चेंडू रिलीज केलाय गोलंदाज धनंजय. शेलू गाबचा हा खेळाडू आहे आणि त्याचीच गोलंदाजी सध्या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण चांगली पाहायला मिळते. धनंजय बॅटिंग देखील चांगली केली होती. या खेळाडूंना थोडंसं लेट मैदानामध्ये एंट्री झाली होती या खेळाडूची, परंतु चांगली बॅटिंग त्यानं केली होती. कॉलर चांगला चेंडू गुडलँड स्पोर्ट वरना उसळी घेतली आहे. सरळ एष्ठी रक्षकाचा वेग
भरपूर चांगली गोलंदाजी खरं तर हा गोलंदाजाच्या माध्यमातून या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. लोअर फलटोचा बॉल ऑन साईडला खेचून मारला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सोयीलदार पवार पोहोचलेले आहेत. एकदा पूर्ण आणि एकच धाब्यावरती आता दोन्ही फलंदाजांना थांबावं लागतंय. चांगली गोलंदाजी, भरपूर चांगली गोलंदाजी धनंजयच्या माध्यमातून करत या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला 9 आला होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत हा गोलंदाजानं. यू टर्न घेणारे षटक आपल्याला खरं तर पाहायला मिळेल, परंतु हा फटका स्वीट ऑफ द साऊंड बॉलला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक होता परंतु बनलाय दर्शक. मॅक्झिमम हिट बॉल सीमारेषा पलीकडं परलाचा बॅट मधून आलाय. हा संघर्षाचा षटकार. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये बरं झालं पण नाणेवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 18 वरती. खरे तर आजच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केला होता सोहेलधार भवारनं आणि तोच आला आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. पॉवर प्ले समाप्त झालेला आहे. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आता पाहायला मिळेल. अगदीच बाउंड्री लाईनच्या जवळ अगदी 5 क्षेत्ररक्षक आता सध्या पाहायला मिळतील आणि त्यामध्ये सोहेलधार भवार गोलंदाजीसाठी तो गोलंदाजी ट्रॅकवरती आलेला आहे. एक विकेट जरूर पॉवर प्लेमध्ये त्यानं खरे तर मिळवली होती आणि त्याच्याच वरती विश्वास संघ नायकानं दाखवलेला आहे. अजय बसमा या टीमचं कॅप्टन. यावेळेस व्ही झोन मध्ये बॉल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. फटका भरपूर चांगला होता परंतु प्रोटेक्शन आहे. आता पॉवर प्ले समाप्त झालाय त्यामुळं लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट दुसरा कव्हर क्षेत्ररक्षकाची विवर असणं भरपूर चांगले आखलेले आहे. स्लोक स्पोर्ट गराडा टीमनं पॉवर प्ले समाप्तीनंतर खरं तर आता सगळं विखुरलेलं क्षेत्ररक्षण पहिल्या बॉलवरती सिंगलला मात्र आता कुठेतरी मी तर म्हणे दबाव पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना बरं दिले पण संघाच्या फलंदाजावरती लॉंग स्टॉप ब्रिजनला विकेट किपर बीट झालेत. ब्लॅक स्किनला धडक दिली चढून बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4 4 4 4.
थँक्यू सो मच टीमचं कॅप्टन कुल म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं विशाल बागमारे आता मैदानाच्या आतमध्ये इंटरेस्ट झाला. एकमेव उमेद मी तर म्हणेन वरद इलेव्हन संघाच्या खेळाडूच्या खांद्यावरती जबाबदारी आता असेल. हो यॉर्कर बर्नाट वेगावरती स्पार पण पाहतोय सोहेल धार पवार ज्याच्या दुसऱ्या षटकामध्ये त्याला मी तर म्हणेन गोलंदाजीसाठी त्याला बोलवलंय संघनायक अजय बसवाडा आणि या ओव्हरमध्ये सोहेलची चांगली गोलंदाजी देखील राहिलेली आहे. मागच्या ओव्हरमध्ये एक विकेट त्याने मिळवली होती आणि या षटकामध्ये विकेटची दाट शक्यता होते. मी तर म्हणेन ज्या वेळेस सोहेल धार पवार गोलंदाजीसाठी येत असतो त्या वेळेस मी तर म्हणेन विकेट येत असतात. परंतु यावेळेस मयूरचा हा फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक बनला दर्शक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाबा षटकार. फलंदाज राजू श्रिंकबा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कलोथे मोकाशी गावामधून बिलॉंग करतोय हा खेळाडू आणि काल कलोथे प्रीमियर लीग देखील झाली होती. कालच्या एका दिवसाची ती प्रीमियर लीग होती आणि तिथं देखील मी समालोचकांसाठी मला बोलवलं होतं आणि राजू सिंगबा त्या प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द सिरीज खरं तर राहिला होता आणि तोच फलंदाज होता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. संघ थोडा अडचणीमध्ये सध्या पाहायला मिळतोय. वरद इलेव्हन नाणिवली हा संघ तब्बल 83 धाबा त्याच्या बॅटमधून खरे तर आपल्याला पाहायला मिळालं होत्या कालच्या दिवसामध्ये आणि तोच आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. 30 धाबा बनला तर जुडी मी तर म्हणेन 42 धाबांची गरज आहे. तिसरं षटक समाप्त झालेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतो सोहेल धार पवारचं 2 षटकामध्ये त्याने 21 धाबा आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट. सोहेल धार पवारनं 2 षटकाचा जो इनकमिंग स्पेल जो होता तो त्याचा समाप्त झालेला आहे. कारण एका गोलंदाजाला 2 षटकं फक्त असतील. त्यानंतर प्रत्येक गोलंदाजाला एक षटक या ठिकाणी पाहायला मिळेल. अजय बसमा आता टीमचं कॅप्टन कुल गोलंदाजीसाठी तो सज्ज झालेला आहे. हे बॅटल चांगला असेल. मी तर म्हणेन वरद इलेव्हन टीमचा कॅप्टन समोर आहे विशाल बागमारे. त्याच्या समोर एस 11 स्लोक स्पोर्ट गराडा टीमचा कॅप्टन अजय बसमा. 2 कॅप्टन कुलमध्ये हे सध्या बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. ओ यॉर्कर पद्धतीचा बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सोहेल त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. फक्त आणि फक्त सिंगल दाब या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अजय बसमा माथेरान संघाची रन मशीन त्याचा बॅटमधून आपण अतिशय चांगली इनिंग त्यानं साकारली. टीमला एक टोटल फॅटिंग स्कोअरपर्यंत त्याने पोहोचवलं होतं. कारण थोडंसं मी तर म्हणेन विकेट जात असताना त्याने एका बाजूला डाबाला सावरलं होतं की 70+ धाबा आम्हाला कशाही परिस्थितीमध्ये या मैदानावरती बनवायच्या आहेत. परंतु अजय बसमा जर लवकर बाद झाला असता तर कदाचित धाबा 50-60 पर्यंत रोखलं असतं एस 11 स्लोक स्पोर्ट गराडाचं. तेवढ्यापर्यंत अजयनं ओळखलं होतं की एक चांगली इनिंग साकारायची आहे. त्यामुळे अजय बसमाच्या बॅटमधून तब्बल आपण 45 धावांची इनिंग पाहिली. चांगली फिल्डिंग जबरदस्त. सोहेल धार पवार 2 षटकांचं त्यांना स्पेल फेकल्यानंतर चांगली तिकडे फिल्डिंगसाठी देखील
मोठं योगदान तसं पाहायला मिळते. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तो करतोय. डावखुरा आताचा एक स्फोटक गोलंदाज म्हणून त्याच्याकडे खरं तर पाहिलं जात आहे. अशा बसमा चांगली गोलंदाजी राहिली. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 2 धाबा दाडा आतापर्यंत खर्च केलेले आहेत, परंतु विशाल बाकमारेला इथून एक चांगली इनिंग देखील साकारावी लागेल या मॅचमध्ये. धाबाचा आपण विचार केला तर धाबा कुठेतरी मागच्याही ओव्हरमध्ये जास्त आल्या नव्हत्या. सोहेल धार पवारच्या 2 षटकामध्ये फक्त 21 धाबा आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये खरं तर 9 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल आपण विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये थोड्या एक्स्ट्रा धाबा 11 धाबा आल्या होत्या. ओ हेलिकॉप्टर फिरवलाय. सोहेल धार पवार त्या ठिकाणी होता, परंतु वनलाय तो दर्शक संडू सी. शेवटच्या बॉलवरती आले सिंगल आणि इथून 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरमध्ये धाबा आलात 39 धाबा. येणारे आता 12 बॉल आणि बनवायच्या त्या 12 मध्ये 34 धावसंख्येची गरज. रेट जर विचार केला तर 17.00च्या सरासरीने धावसंख्या बनवायची आहे वर्ध 11 नाणेबली संघाला. विकेट हातामध्ये मी तर म्हणेन भरपूर आहेत. अजूनही 3 विकेट गमावल्या जरूर, पण 7 विकेट आहेत. शेवटच्या आता 12 बॉल आणि विजयासाठी 34 धावसंख्येची गरज आहे. अजिंक्य आपण उल्लेख केला होता की कुठेतरी धाबा कमी झाला होता S11 श्लोक स्पोर्ट गराडा संघाच्या, परंतु गोलंदाजी ही त्यांची प्रामुख्याची तोप आहे. गोलंदाजी त्यांच्याकडे भरपूर आहेत. असे गोलंदाज युवा गोलंदाज देखील आहे आणि अनुभवी गोलंदाजाचा भरणा देखील ह्या टीमकडे आहे. तब्बल मी तर म्हणेन या टीममध्ये ना अजिंक्य की 8 किंवा 9 गोलंदाज असे आहेत की त्यांना कधी गोलंदाजीसाठी जरी बोलवलं तरी त्यांच्याकडे असं कधीच कमतरता वाचणार नाही आहे गोलंदाजीसाठी S11 श्लोक स्पोर्ट गराडा टीमकडं. त्यामुळं इथून खरं तर हे बॅटल जे आहे आता इथून विशाल बाकमारेला एक गेम प्लॅनिंग करावी लागेल की 12 चेंडू शेवटच्या आता शिल्लक आहेत आणि 12 मध्ये बनवायचात तर 34 धाबा. प्रत्येक षटकामागे 2 मोठे फटके, प्रत्येक षटकामागे मी तर म्हणेन 1-2 बिग हिट एक करावंच लागतील वर्ध 11 नाणेबली टीमला. कारण मागची मॅच जर आपण आठवली ना, मागच्या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती मी तर म्हणेन, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये 12 धाबा रोहिदास या गोलंदाजांना डिफेन्स करू दिला नव्हत्या मी तर म्हणेन दर्श 11 सुधागड टीमला. आणि त्याच इंटेक्शन विशाल बाकमारेची बॅटिंग सध्या चालू आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून त्यानं हा संघर्षाचा षटकार टोकलाय. निर्णय क्षणी ठोकलेला विशाल बाकमारे हा षटकार. विशालकडे क्षमता आहे, टीमचं कॅप्टन आणि त्याला कॅप्टनशिप विनिंग आता त्याला या मॅच मध्ये खेळावी लागेल. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच त्या ठिकाणी इशारा करत आहेत. व्हाईट बॉलचा अतिरिक्त एक्स्ट्राचा ह्या धाबा येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. या धाबांची गरज आहे, धाबा येणं अपेक्षित आहेत आता वर्ध 11 नाणेबली टीमसाठी. कारण धाबा कशा येऊ, बॅट नाही बा एक्स्ट्रा नाही बा, या धाबा येणं गरजेचं. आउट शॉट विशाल बाकमारे ऑन फायर. जबरदस्त फटका, सलगचा दुसरा षटकार विशाल बाकमारेच्या बॅटमधून आपण पाहतोय. पलट बार काय असतो ना विशाल बाकमारे जाणतो या मॅच मध्ये आणि त्याने ठोकलाय दुसऱ्याही बॉलवरती हा दुसरा षटकार. मागचा सीझन आठवतोय विशाल बाकमारे चॅम्पियन आम्ही का झालो होतो मागच्या सीझन मध्ये आणि श्लोक स्पोर्ट गराडा टीमला खरं तर पराभूत केलं होतं मागच्या सीझन मध्ये फायनलच्या मॅच मध्ये. आणि त्याचंच जणू काही ॲक्शन रिप्ले आपण या ठिकाणी पाहतोय. टीमची धावसंख्या आहे धावपटलावरती 52, येणारे 10 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल 21चं समीकरण थोडासा आपटला होता. खेळपट्टीवरती चेंडू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निखिल. निखिल ला आपण पाहतोय गोलंदाज
त्याच्या अगेन्स्ट 2 षटकार विशाल बागमारे या ठिकाणी टोकलेला आहे. टीमची धावसंख्या आता सध्या पाहायला मिळते 53 वरती 9 चेंडू आणि समीकरण असेल ते 20 धावसंख्याच्या. राजू शिंगवा ऑन स्ट्राईक. ओ फटका उंच गेलाय, चान्स आहे. रोहित त्या ठिकाणी पोहोचलेत, लॉंग ऑनला पकडला झेल आणि संपलाय खेळ. राजूचा अजून एक धक्का, वरत 11 नाणेवले टीमला. असताना राजू शिंगवाची विकेट आलेली आहे या ठिकाणी, परंतु विशाल बागमारेला आता सध्या तरी नॉन स्ट्राईक केनला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार, 8 चेंडूमध्ये 22 वरती तो बॅटिंग करतोय. कॅप्टन कूल विनिंग त्याच्या बॅटमधून खरं तर येत असताना आपण पाहतो. जशी बॅटिंग केली होती अजय भस्माना, जरूर काय त्याच इंटेक्शननं बॅटिंग आज इथून विशाल बागमारे करतोय. इथून पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी खरं तर पाहायला मिळते. लेक्स्टमचा अतिरिक्त बाहेर चेंडू फेकला या ठिकाणी. निखिलला थोडासा प्रेशर आहे निखिल वरती, युवा गोलंदाज आहे गराडा टीम सात. ओ शॉर्ट पिच बॉल, जागा बनवली, लॉंग ऑफ, ब्लॅक स्क्रीनच्या डावीकडनं ठोकलाय हरिश्चंद्र नाणिवलीचा हा खेळाडू आणि त्यानंच ठोकलाय हा खणखणीत असा षटकार. सुधाकर आणि भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीम सोबत जी मॅच होती त्याही मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये तिथं समीकरण होतं 12 धावसंख्येचा अजिंक्य. या मॅच मध्ये बनवायचे आहेत 6 चेंडू आणि 13 धाबा. त्या 12 धावा डिफेन्स केल्या नव्हत्या, मी तर म्हणे झाल्या नव्हत्या. तसा गोलंदाज होता त्यावेळेस रोहिदास त्या धाबा डिफेन्स करू दिल्या नव्हत्या. परंतु इथून S11 स्लोक स्पोर्ट गराड टीमकडे कुठला असा गोलंदाज असेल की ह्या धाबा तो रोखू शकतो आणि इथून या धाबा तो वाचवू शकतो. परंतु समोर जर फलंदाजी आपण जर पाहिली ना अजिंक्य, तर 80% सामना हा वरत 11 नाणेवली टीमकडे आहे. कारण समोर कॅप्टन कुल विशाल बागमारे आहे, त्याच्या सोबतीला फलंदाज हरिश्चंद्र न देखील षटकारानंच त्यानंही अकाउंट स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. त्यामुळे दोन्ही सेट फलंदाज आहेत. 80% सामना वरत 11 नाणेवली टीमकडे आहे. 20% सामना जो आहे तो S11 स्लोक स्पोर्ट गराडा टीमकडे सध्या पाहायला भेटतो. प्रेशर आहे, परंतु अशा प्रेशर सिच्युएशन मध्ये कुठला गोलंदाज असेल की या 13 धावा तो वाचवू शकतो S11 स्लोक स्पोर्ट गराडा टीमकडे. सचिन दादा ठाकरे आता थोडेसे टेन्शन मध्ये आले असतील की मागच्या ओव्हरमध्ये ज्या धावा खरं तर खर्च केल्या निखिलला, त्या कुठेतरी एक्स्ट्रा धावा 3 षटकार निखिलच्या आगे. विशाल बागमारेच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले, हरिश्चंद्रच्या बॅटमधून 1 षटकार आपण पाहिला आणि मागच्या ओव्हरमध्ये तब्बल सर धावा आल्या होत्या 21 धावा. 21 धावा आल्या होत्या मागच्या षटकामध्ये. त्यामुळे समीकरण कुठेतरी 2 षटकामध्ये जे कठीण वाटत होतं ते आता सोपं आहे. मी ते म्हणेन वरद 11 नाणेवली टीमसाठी 6 मध्ये बनवायच्या 13 धावा. आणि जे ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक बसलेले आहेत ना, त्यांना विनंती आहे की आपण थोडं साईडला बसायचं आहे. ब्लॅक स्क्रीनच्या जवळ जे प्रेक्षक आहेत त्यांनी थोडं साईडला बसा बघा प्लीज. त्या ठिकाणी खेळाडू धावत आहेत, कदाचित त्यांना दुखापत होऊ नये. गोलंदाजीसाठी रुफेश आलाय, वाघाची वाडी गावचा हा एक डावखुऱ्या हाताचा एक स्फोटक गोलंदाज. वाघाची वाडीवरून बिलॉंग करतोय हा खेळाडू. समोर आहे विशाल,
टॉस बॉल, विशालचा हा फटका विशाल आहे आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. विशाल ऑन फायर, ठोकलाय चौकार. मागची मॅच अशीच होती, 2 चेंडूमध्ये 3 धावसंख्येची गरज होती आणि तिथं विकेट आली होती मी तर म्हणेन. परंतु यावेळेस काय घडणार, यावेळेस विशाल बाकमारे आहे स्ट्राईक एंडला. 2 चेंडू 3 धावांची गरज. सामना अजूनही दोन्ही बाजूने पाहायला मिळतोय, परंतु हा चेंडू या सामन्याचं गणित सांगून जाणार आहे, गणित पलटवणार आहे. हा चेंडू दाट आला किंवा या चेंडूवरती जरी सिंगल धाव आली तरी सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाईल. परंतु विशाल बाकमारेचं गेम प्लॅनिंग काय असेल या चेंडूवरती. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न स्ट्राईक स्वतः जवळ ठेवत असताना विशाल बाकमारे सामना शेवटच्या बॉलवरती. 1 चेंडू 1 धावसंख्येची गरज. टाय झालेला आहे, परंतु या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. या स्पर्धेचा नियम. 1 चेंडू 1 धावसंख्येची गरज. व्हॉट अ मॅच. प्रेक्षक वर्ग देखील आज मोठ्या संख्येनं या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमचे KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खरे तर अनेक प्रेक्षक वर्ग आमच्या समित जोडलेले गेलेले आहेत. अजिंक्य प्रेक्षक वर्ग देखील अशीच मॅच पाहण्यासाठी आलेला असतो आणि पाहण्यासाठी उत्सुक असतो आणि जणू काय दोन्ही ज्या मॅच झालेल्या आहेत ना अजिंक्य, अगदी पाहण्यासारख्या झालेल्या आहेत. नक्कीच हा सामना देखील अगदी काटेकी टक्कर, जबरदस्त सामना. जणू काय आपण अजिंक्य सेमीफायनल फायनलची मॅच जिंकून दिला. कॅप्टन कूल म्हणून का म्हटलं जातं आणि कॅप्टनशिप विनिंग काय असते विशाल बाकमारेने आज दाखवून दिले आहे. तब्बल त्याच्या बॅटमधून आपण विचार केला 14 चेंडूमध्ये नाबाद 35 धावांची इनिंग त्यानं साकारले आणि वरद 11 नाणेफेक संघाला एक मित्र म्हणेन चांगला विजय त्याने खेचून आणलेला आहे या मॅचमध्ये. जरा एकदा जोरदार टाळ्या आपण विशालसाठी खरं तर होऊन जाऊ दे. जबरदस्त बॅटिंग विशालनं या मॅचमध्ये केलेली आहे. तर तो जर थांबला नसताना तर कदाचित हा सामना थोडासा कठीण झाला असता मी तर म्हणेन. परंतु कॅप्टन कूल म्हणून त्याच्याकडे का पाहिलं जात आहे आणि एवढी मोठी जबाबदारी त्यानं स्वतःच्या खांद्यावरती घेऊन निर्णायक क्षणी पुन्हा एकदा मात दिले ACE11 श्लोक स्पोर्ट गराडा ह्या मी तर म्हणेन तगड्या टीमला. पुन्हा एकदा या टीमच्या सोबत मी तर म्हणेन ACE11 श्लोक स्पोर्ट गराडा संघाला पराभव स्वीकारावा लागला. परंतु
हरकत नाहीये, क्रिकेट आहे, हार जीत ही होतच राहते. त्या ठिकाणी थोडेसे चेहरे मितीमध्ये कामच आहेत इलेव्हन स्लोक स्पोर्ट गराडा टीमचे, कारण अजय बसमाच्या बॅटमधून धाबा आल्या होत्या. मी तर म्हणेन गोलंदाज सोहेल पवार, धार पवारनं चांगली गोलंदाजी केली होती, परंतु शेवटच्या डे 4मध्ये गोलंदाजी थोडीशी निखिल रुफेस असतील त्यांच्याकडून जे युवा गोलंदाज होते ना, त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा मी तर म्हणेन कुठेतरी थोड्याशा मी तर म्हणेन कमी पाहायला मिळाल्या. आणि ही जी मॅच होती ती इलेव्हन स्लोक स्पोर्ट गराडा टीमनं गमावलेली आहे आणि सामना जिंकला पुन्हा एकदा परत 11 नाणेबुली क्रिकेट संघाला. मॅन ऑफ द मॅचकडे आपण जातो. नो विदाउट डाऊट कॅप्टन कुल आणि नेक्स्ट मॅच असेल या ठिकाणी परत 11 नाणेबुली आणि भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीम्स कॅप्टन. आपण टॉस बॉक्समध्ये लगेच यायचं आहे. नेक्स्ट मॅच लगेच असेल. विनरमध्ये ही मॅच लगेच केली जाईल. हां 5 मिनिटाचा वेळ असेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचकडे आपण जातोय. मॅन ऑफ द मॅच 14 चेंडूमध्ये 35 धाबा आणि गोलंदाजी करत असताना विशालनं विकेट एक घेतली होती आणि